दीपोत्सवाचं उद्घाटन करण्यासाठी म्हणून छत्रपती शिवाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। राज ठाकरे यांच्या घरी शिवतीर्थावर जात आहेत। राज ठाकरे यांच्या निवासस्थानी म्हणजे शिवतीर्थावर आता उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे दाखल झाले। ठाकरे बंधूंमधली तसं पाहिलं तर ही 9वी भेट आहे। उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। मनसेचा आज दीपोत्सव सोहळा होतोय आणि त्याचं उद्घाटन हे आता उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे। आतापर्यंत देवेंद्र फडणवीस तसंच एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या दीपोत्सवाचं उद्घाटन झालं होतं। यावेळी ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, कुटुंब म्हणून एकत्र आलेले आहेत। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडे। निवृत्ती, उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आता राज ठाकरे यांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे कुटुंबासमवेत राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। तेजस ठाकरे देखील उपस्थित आहेत। सर्व ठाकरे कुटुंब शिवतीर्थावरती पोहोचल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। थोड्याच वेळामध्ये शिवाजी पार्क या ठिकाणी दीपोत्सव जो आहे त्या दीपोत्सवाला उद्धव ठाकरे कुटुंबासमवेत हजेरी लावणार आहेत आणि उद्धव ठाकरेंच्या हस्ते संपूर्ण या दीपोत्सवाचं उद्घाटन यावर्षी होणार आहे। खरं तर 13वं वर्ष हे दीपोत्सवाचं आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं गेल्या 13 वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी दीपोत्सवाचं आयोजन करण्यात येतं आणि या दीपोत्सवाचं उद्घाटन करण्यासाठी उद्धव ठाकरे जे आहेत ते राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी या ठिकाणी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। दरवर्षी वेगवेगळे नेते जे आहेत ते नेते खरं तर या दीपोत्सवाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। 2 वर्षापूर्वी स्वतः एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिले होते। त्यानंतर यावर्षी उद्धव ठाकरे जे आहेत त्यांच्या कुटुंबासमवेत जे आहेत या ठिकाणी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। थोड्याच वेळामध्ये दीपोत्सवाच्या कार्यक्रमाला उपस्थिती जी आहे ते त्यांची असणार आहे। गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरेंच्या भेटीगाठी ज्या आहेत त्या दोन्ही ठाकरेंच्या भेटीगाठी होताना आपल्याला पाहायला मिळत होतं आणि त्यानंतर आता देखील आणखी भेटीगाठी ज्या आहेत त्या वाढल्याचं आपल्याला या ठिकाणी चित्र पाहायला मिळतं। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं दरवर्षी वसुबारसेच्या दिवशी या दीपोत्सवाचं आयोजन करण्यात येतं। पूर्ण दिवाळीमध्ये या संपूर्ण कार्यक्रम जो आहे तो कार्यक्रम होत असतो आणि संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज पार्कला दीपोत्सवाची पूर्ण विद्युत रोषणाई जी आहे ती विद्युत रोषणाई करण्याचं काम जे आहे ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं करण्यात येतं आणि त्याचंच उद्घाटन करण्यासाठी यावर्षी प्रमुख पाहुणे म्हणून आणि उद्घाटक म्हणून उद्धव ठाकरे यांना आमंत्रित करण्यात आलं होतं। आपण पाहतोय की उद्धव ठाकरे या ठिकाणी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सुरुवातीला उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि यानंतर थेट उद्धव ठाकरे मासाहेब मीनाताई ठाकरे यांचा या ठिकाणी पुतळा आहे त्या पुतळ्याच्या ठिकाणी मंच उभारण्यात आलेला आहे। त्या मंचावर जाऊन राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि पूर्ण ठाकरे कुटुंब जे आहे ते त्या ठिकाणी उपस्थित राहील आणि संपूर्ण जे शिवाजी पार्क दीपोत्सवाचे जे आयोजन मनसेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे याचं उद्घाटन जे आहे ते उद्धव ठाकरेंच्या हस्ते पार पडेल। त्या ठिकाणी शुभेच्छा देखील उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडून दिवाळीच्या शुभेच्छा देखील दिल्या जातील आणि त्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे शिवाजी पार्क जिमखाना या ठिकाणी देखील जाणार आहेत। कारण की शिवाजी पार्क जिमखान्याची नवीन वास्तू जी आहे ते बांधण्यात आलेली आहे आणि त्याचीच पाहणी करण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे देखील पोहोचणार आहेत। परंतु तत्पूर्वी आपण पाहतोय की राज ठाकरेंच्या घरी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे कुटुंबासमवेत पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर जे राज ठाकरेंचं छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी शिवतीर्थ निवासस्थान आहे या निवासस्थानी याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी राज ठाकरे यांच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी ठाकरे कुटुंब पहिल्या दिवशी असल्याचं पाहायला मिळालं होतं। त्यानंतर गणेशोत्सव झाल्यानंतर देखील उद्धव ठाकरे शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचले होते आणि त्यानंतर